तर बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, थर्ड मधला डी. ठीक आहे, तर थर्ड मध्ये डी काय दिलेलं आहे, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू इफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 30xy. ठीक आहे, म्हणजे इथं काय केलं त्यांनी, आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे डी वाय बाय डी एक्स. तर बघा आता याचं सोल्युशन कसं येईल, तर आता हे इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. ठीक आहे, हे कोणतं फंक्शन दिलेलं आहे, इम्प्लिसिट फंक्शन. मग सोल्युशन बघा, इथं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 30xy. ठीक आहे, मग इथं आता डिफरन्शिएट करायचे कशाच्या रिस्पेक्टमध्ये, डी वाय बाय डी एक्सच्या रिस्पेक्टमध्ये, म्हणजे एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार आहे या बाजूला डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ 30xy. ठीक आहे, मग आता बघा इथं समिशन साईन आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं प्रत्येकाचं. मग इथे येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब इक्वल्स टू डी बाय डी एक्स. आता बघा इथं काय 30 कॉन्स्टंट आहे बरोबर, मग 30 बाहेर येणार आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय, एक्स इंटू वाय. मग बघा आता इथं काय आहे की एक्स एक व्हेरिएबल आहे, वाय पण काय एक व्हेरिएबल आहे, पण एक व्हेरिएबल इंडिपेंडंट आहे, एक डिपेंडंट आहे. आपल्याला इथं वाय एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं. याचा अर्थ काय की एक्स इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल वाय. तर मग फॉर्म्युले बघा कोणते यूज करायचे. आता इथं बघा एक्स रेस टू 3 म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज होणार. तो काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं चेन रूल अप्लाय होणार, म्हणजेच एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय होणार. तर इथं काय डेरिव्हेटिव्ह येणार, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू, जर एन दिलेला असेल तर ते काय येईल एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, आणि या साईडला काय येईल, तर बघा या साईडला एक्स इंटू वाय म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथं येणार डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही रूल. मग यू इंटू व्ही रूल काय, यू इंटू व्ही जर असेल तर पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मग या साईडला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होईल, इथं एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होईल आणि इथं यू इंटू व्ही रूल अप्लाय होईल. ठीक आहे, तर मग आता आपण 1 बाय 1 सॉल्व करू. ठीक आहे, बघा इथं मी डिवाइड करून घेतो पेज. तर बघा या रूलनुसार इथं काय होईल बघा, आता या साईडला एक्स क्यूब आहे म्हणजे एनच्या जागेवरती किती दिलेलं आहे 3 दिलेलं आहे, म्हणजे इथं काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 प्लस आता वाय रेस टू 3 म्हणजेच 3 इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजेच वाय रेस टू 3 मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स, कारण की एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, इक्वल्स टू हा 30 कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय आहे की यू म्हणजे एक्स आहे, वाय म्हणजे व्ही आहे. ठीक आहे, मग एक्स तसाच म्हणजे एक्स तसाच आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ वाय प्लस आता वाय तसाच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ठीक आहे, मग बघा या साईडला काय आलं, आता 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 म्हणजेच एक्स रेस टू 2 येणार प्लस इथं 3 इंटू वाय रेस टू 2 इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हा 30 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय येणार, आता एक्स तसाच आणि डी वाय बाय डी एक्स काय येणार डी वाय बाय डी एक्स प्लस
आता वाय तसंच, ठीक आहे. आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, 1 येणार आहे, ठीक आहे. म्हणजे बघा या साईडला काय आलं, 3 इंटू एक्स रेस टू 2 प्लस 3 इंटू वाय रेस टू 2 इंटू dy बाय dx इक्वल्स टू इथं हा 30 ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू dy बाय dx प्लस वाय, ठीक आहे. मग बघा आता आपल्याला काय काढायचं आहे, dy बाय dx काढायचं आहे. आता पहिले हा 30 मल्टिप्लाय करून घ्या. मग 30 जर मल्टिप्लाय केला तर ह्या साईडला काय 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल्स टू 30 इंटू एक्स आणि इंटू dy बाय dx प्लस 30 इंटू वाय. आता आपल्याला काय करायचं आहे, dy बाय dx पाहिजे. मग dy बाय dxच्या टर्म एका बाजूला घ्या आणि ज्याच्यामध्ये dy बाय dx नाही त्या एका साईडला घ्या. मग तसं जर केलं आपण तर बघा मी इथून हे कॉपी करून घेतो इकडच्या साईडला, म्हणजे कंटिन्यू राहील, ठीक आहे. तर बघा या स्टेपपर्यंत आपण आलो होतो. तर इथं बघा आता नेक्स्ट, आता हा ही टर्म इथंच राहू देऊ, ही टर्म इकडं आणू, ठीक आहे. मग बघा ही टर्म इकडे नेऊ. आता जर सपोज 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx ॲज इट इज राहिला, इकडचा हा प्लस इकडे आले काय होईल, मायनस होईल. म्हणजे 30x इंटू dy बाय dx इक्वल्स टू, आता इथं 30y तसंच राहिला आणि हा इकडचा इकडे येऊन मायनस झाला 3x स्क्वेअर. आता बघा इथं पण dy बाय dx, इथं पण dy बाय dx कॉमन घ्या. मग कॉमन घेतल्यावर काय होईल, dy बाय dx ब्रॅकेटमध्ये राहणार 30y स्क्वेअर मायनस 30x इक्वल्स टू 30y मायनस 3x स्क्वेअर. आता बघा ही टर्म इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच इकडच्या साईडला काय राहील, dy बाय dx इक्वल्स टू 30y मायनस 3x अपॉन 3y स्क्वेअर मायनस 30x, ठीक आहे. मग बघा आता आपल्याला dy बाय dx इक्वल्स टू 30y मायनस 3x स्क्वेअर अपॉन 3y स्क्वेअर मायनस 30x. आता तुम्ही इथं काय करू शकता, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तिथं कॉमन पण घेऊ शकता 3, ठीक आहे. 3 कॉमन घेऊन खाली पण 3 आणि वरती पण 3 जर कॉमन घेतला तो कॅन्सल होऊन जाईल. आणि बघा फायनल आन्सर काय येतं, dy बाय dx इज इक्वल्स टू, हा सपोज इथं 3 जर कॉमन घेतला 3 इंटू ब्रॅकेटमध्ये, आता ते 30 म्हणजेच 10 होणार, 10y 3 इंटू 10 30 होणार 30y, ठीक आहे. मायनस आता 3 बाहेर गेलाय म्हणजे इथं राहिला x स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन इथं काय आहे, इथं पण 3 कॉमन येणार आहे म्हणजे इथं फक्त y स्क्वेअर राहिला मायनस आता 10x राहणार फक्त इथं, आणि हा 3 कॅन्सल होणार. आणि फायनल आन्सर काय येणार, dy बाय dx इक्वल्स टू सिम्प्लिफाय केल्यानंतर ना 10y मायनस x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर मायनस 10x. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, ठीक आहे. बघा तुम्ही जर असं प्रॉपर सॉल्व केलं तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क भेटेल, ठीक आहे. अतिशय सिम्पल क्वेश्चन होता हा, याच्यामध्ये जास्त काही असं कॉम्प्लिकेटेड काहीच नव्हतं. फक्त फॉर्म्युले प्रॉपर अप्लाय करायचे होते आणि dy बाय dx फाइंड आउट करायचं होतं. तर बघा आपण इथं पहिले डिफरन्शिएट केल्यानंतर फॉर्म्युले अप्लाय केले. फॉर्म्युले अप्लाय केल्यानंतर dy बाय dxच्या टर्म कॉमन घेतले, ठीक आहे. इथं मी वाटलं तर हायलाईट करतो. बघा इथं dy बाय dxच्या टर्म एका साईडला घेतल्यानंतर त्याच्यामधनं ती कॉमन घेतल्यानंतर अदर टर्म एका साईडला नेल्या, नंतर हे मल्टिप्लायला होतं, इकडे आल्यावर काय झालं डिवाइड झालं, आणि डिवाइड केल्यानंतर इथं आपण 3 कॉमन घेतला. तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व केलं तर तुम्हाला इथं पण मार्क भेटेल, आणि पुढं थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहिलं तरी पण मार्क भेटेल, ठीक आहे. पण शक्यतो सिम्प्लिफाय करून लिहायचं जेणेकरून आपले मार्क कट नाही झाले पाहिजे, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.